हा अगदी खरं तर या सगळ्या प्रक्रियेला एकंदरीत समजून जर अगदी एका वाक्यात समजून सांगायचं झालं तर फक्त आणि फक्त मेडिकल बेसिस म्हणजेच हॉस्पिटलाइज असल्यामुळं किंवा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी करायची असल्यामुळं तात्पुरता दिलासा माणिकराव कोकाटे यांना मिळालेला आहे। इतर कुठली स्थगिती किंवा इतर कुठली माफी इतर कुठली स्पेशल ट्रीटमेंट माणिकराव कोकाटे यांना मिळाली नाही। दुसऱ्या बाजूला माणिकराव कोकाटे यांची आमदारकी 100% जाणार हे जवळपास निश्चित झालंय। कारण जर मुंबई हायकोर्टानं त्यांच्या एकंदरीत जर शिक्षेला स्थगिती दिली नाही, 1 वर्षाची शिक्षा जर त्यांना झाली असेल तर मात्र त्यांची आमदारकी जाणार हे जवळपास निश्चित आहे। एका बाजूला जरी त्यांची अटक झाली असली, तात्पुरती अटक झाली असली तरी मात्र माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकी जाण्यावर कोणत्याही पद्धतीनं बंधन येत नाही। आता मात्र हा संपूर्ण निर्णय आहे तो मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हातात पोहोचलाय। आणि एकंदरीत बघितलं तर फक्त आणि फक्त मेडिकल कंडिशन त्यांची ठीक नसल्यामुळं त्यांच्यावर अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करायची असल्यामुळं तात्पुरता अटकेपासून संरक्षण मुंबई हायकोर्टाने त्यांना दिले। एक लोकप्रतिनिधी म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून सक्रियरित्या राजकारणात असल्यापासून आणि कायदे मंडळाचा विधिमंडळाचा एक प्रतिनिधी असल्यानंतर देखील ज्या पद्धतीनं त्यांनी शासनाची फसवणूक केली आणि ती फसवणूक ग्राह्य धरत त्यांनी जी फसवणूक केली त्याची जी शिक्षा त्यांना लागली आहे, शिक्षेला कोणत्याही पद्धतीनं स्थगिती नाही। आणि म्हणूनच एका बाजूला जरी माणिकराव कोकाटे यांची अटक झाली असली, तात्पुरती अटक जरी झाली असली तरी दुसऱ्या बाजूला माणिकराव कोकाटे यांचं काही वेळात किंवा कदाचित अजून काहीसा वेळ लागू शकतो, मात्र माजी आमदार माणिकराव कोकाटे असाच त्यांचा उल्लेख काही दिवसांमध्ये करावा लागेल हे मात्र अगदी स्पष्ट आहे। माजी आमदार म्हणून उल्लेख काही दिवसांमध्ये करावा लागेल, त्यासाठी कारवाई व्हावी लागेल आणि ती कारवाई विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी करणं अपेक्षित आहे। आता तरी राहुल नार्वेकर स्वपुढाकाराने माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीबाबत काही निर्णय घेतील का? काय वाटतं, काय त्याबाबतच्या हालचाली कधीपर्यंत आपण पाहू शकतो राहुल? मुळात एकंदरीत बघितलं तर हायकोर्टाच्या निर्णयाची प्रत ही कधीपर्यंत येते आणि त्यासोबतच एकंदरीत बघितलं तर मागच्या 2 दिवसांपासून सर्वांनीच एक सावध पवित्रा घेत हायकोर्टाचा डिसिजन नेमकं काय येतोय याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। आता हायकोर्टाने देखील स्पष्टपणे एक त्यांना खुलासा केलाय, कुठल्याही पद्धतीनं शिक्षेला स्थगिती नाही, जरी तात्पुरता जामीन। मी वारंवार राहुल, मी तुम्हाला थोडं थांबवतो। शिवसेना उभाटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या। किशोरीताई, स्वागत तुमचं। हा निर्णय आता आलेला आहे, जामीन तुर्तास मिळालाय, अटक तुर्तास टळलेली आहे, काय आपली प्रतिक्रिया? नाही, बऱ्याचशा लोकांच्या कमेंट अशाच होत्या की 100% जरी हवा केली असली तरी यांना जामीन मिळेल। कारण आतापर्यंतचे सगळा इतिहास बघता होत आहे। आता कोर्टावर आपण ठपका ठेवणं हे बरोबर नाही, कारण तो संविधानिक भाग आहे। पण आता तो जामीन परमनंट जामीन आहे की टेम्पररी आहे की अजून काय, हळूहळू पुढे उलगडा होईलच। किशोरीताई, सातत्यानं जे उपचार सुरू आहे, जे मेडिकल कंडिशन आहे कोकाटे यांची, त्यावर विरोधकांकडून आक्षेप घेतला जात होता आणि तेच मुद्दा उपस्थित करून त्यांची मेडिकल कंडिशन ठीक नाहीये म्हणूनच हा जामीन मिळाला असंही बोललं जात आहे, तर ते यशस्वी झालंय जे काही सगळं चालली होती धडपड? नाही, ज्या पद्धतीने ते पटकन ऍडमिट झाले, नंतर त्यांना मे बी त्यांना खरंच त्रास असेल किंवा नाही असेल ते डॉक्टरलाच माहिती, पण त्या ग्राउंडवर जामीन मिळू शकतो हे आम्हाला वाटत होतं की मिळेलच। बरं, म्हणजे अपेक्षित होता तुम्हाला हा निर्णय, असं म्हणायला हरकत नाही? तुम्ही पहिल्यापासून तुम्ही ठाम होते असा निर्णय येणार? हा, अपेक्षित। बरं, धन्यवाद किशोरीताई, आपण या संदर्भात न्यूज 18 लोकमतशी बोलल्यात। त्यानंतर पुढे एक आणखी प्रतिक्रिया घेऊयात। विद्या चव्हाण आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। विद्याताई, निकाल आलेला आहे, जामीन मंजूर झालेला आहे, मात्र शिक्षेला स्थगिती नाही आहे, कसं बघता या निर्णयाकडे? शिक्षेला स्थगिती मिळाली असं मी आता एका चॅनलवर बघतीये। नाही, शिक्षेला स्थगिती नाही आहे, जामीन मिळालाय। अच्छा, त्यांना 1 लाखाचा जामीन मंजूर झालाय आणि शिक्षेला स्थगिती मिळाली असं पण येते। आता नक्की ती ऑर्डर काय झाली कोर्टाची ही आपल्याला वाचल्यानंतरच कळेल, परंतु मला असं वाटतं कोकाटेंना जे कालपासून टांगती तलवार होती त्याच्यापासून त्यांची थोड्या वेळासाठी का होईना पण सुटका झालेली आहे आणि त्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। कारण मला वाटतं कोर्टाने बघितलं असेल की अनेक लोकांनी लबाड्या केलेल्या आहेत, फक्त कोकाटेंनाच का शिक्षा करायची? मला खरंच मोठं आश्चर्य वाटतंय, पण नशीबवान आहेत कोकाटे की त्यांची अगदी अटक टळलेली आहे
आणि त्यांची आमदारकी पण वाचलेली आहे आणि आता त्यांची तब्येत लवकर सुधारेल असं मला वाटतंय. विद्याताई, याआधी किशोरी पेडणेकर आपल्यासोबत होत्या, तुम्ही ऐकलं असेल, त्यांनी म्हटलं की हा अपेक्षित निकाल होता, त्यांना त्यात काही आश्चर्य वाटलं नाही. तुमची काय याबाबत प्रतिक्रिया? तुम्हाला अपेक्षित होतं असं काही? नाही, मला काय अपेक्षित असं नव्हतं, पण मला असं वाटत होतं की एखाद वेळेस खालच्या कोर्टाची शिक्षा कायम होईल हायकोर्टामध्ये आणि तशी ती झालेली नाहीये. त्यामुळे पॉलिटिशियनला एक धडा शिकवण्याचा कोर्टाला एक संधी होती, कारण यातनं सगळ्यांनाच एक धडा बसला असता की आपण जरा मिनिस्टर मंत्री आहोत आणि आपण कुठेतरी अटक जरी कळली असली तरी आमदारकी राहील की नाही हा प्रश्न उपस्थित राहिला. समोर बघा मॅडम, मॅडम समोर बघा. आणि कारण की बेल जरी मिळली असेल मोठा समोर बघा त्यांची जाहीर ऍप्लिकेशनमध्ये 2 IFI झाले होते. त्याच्यामध्ये जे कन्व्हिक्शन आहे रिजेक्ट केलेला आहे, फक्त सस्पेन्शन अलाव केली आहे आणि बेल ग्रांट केलेला आहे. मॅडम कन्व्हिक्शन जे अरे यार राहू द्या ना तुम्ही. मॅडम वैद्यकीय जो अहवाल आहे हा देखील मांडण्यात आला. दुसरीकडे हा नेमका एन्जिओग्राफी झाली अशा पद्धतीने आलेला ते देखील काय कराल? थोडक्यात कोर्टाने एवढंच सांगितलेलं आहे की जी कन्व्हिक्शन अपिलेट कोर्टाने दिली आहे नाशिक कोर्टाने 16 तारखेला, त्याच्यावर त्यांनी ते जे स्टे आहे तो दिलेला नाहीये आणि त्याच्यावर मेन निर्णय हा अजूनही आहे, पण बेल जो आहे तो ग्रांट केलेला आहे आणि सस्पेन्शन ऑफ जे सेंटेन्स आहे ते अलाव केलेलं आहे. खरं तर 1 लाखाचा जामीन दिलेला आहे. 1 लाखाच्या जामिनावर ते बाहेर राहणार आहे. या नाही, जे काही आर्ग्युमेंट्स तिथे केलेत आणि जे एव्हिडन्स त्यांनी दाखवले त्याच्यात काही शॉर्टकमिंग वगैरे इत्यादी या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्यानंतरच त्यांनी बेल दिली आहे. पण कन्व्हिक्शन जी आहे ती अजूनही कोर्टाने त्याच्यावर असं म्हटलेलं नाही की खालच्या कोर्टाने जे निर्णय दिलाय तो चुकीचा आहे, असं काही हायकोर्टात आलेलं नाही. जायचं की नाही हा निर्णय तुम्हाला वाटत होतं की अटक होईल अशा पद्धतीने सध्या अटक होणार होतं असं तुम्हाला वाटत होतं, मात्र अटक होणार नाहीये. त्यामुळे तुम्ही आमदारकी शाबूत राहणार आहे की नाही माणिकराव कोकाटे यांची? सेशन कोर्ट ने जो मैडम एनबीडब्ल्यू को इश्यू केला होता और बोला था कि जो कन्विक्शन है वो अपील किया था, वो चैलेंज आज हाईकोर्ट में हुआ था. हाईकोर्ट में जो स्टे ऑन कन्विक्शन का एप्लीकेशन है वो रिजेक्ट कर दिया गया है और जो बेल है वो ग्रांट किया है और सस्पेंशन ऑफ सेंटेंस जो 2 साल की सजा थी उसके ऊपर स्टे दिया है. अभी तक इतना ही हुआ है. मॅडम, पण नाशिक कोर्टाने जे एनबीडब्ल्यू वॉरंट जारी केलेला आहे त्या संदर्भात काय? त्याच्यावर आता स्टे आहे. आहे. आता ते आमदारकी राहू शकणार नाही त्यांचे आजच्या ज्या कोर्टाने निर्णय दिला. मॅम आपका नाम बता दीजिए. ऍडव्होकेट श्रद्धा डुबे पाटून मॅडम पण आमदारकीच्या संदर्भात काय माणिकराव कोकाटे हिंदीमध्ये वाईट झाला. याबाबत वकिलांनी काय म्हटलं ते आपण पाहिलं. त्यांचा जो